आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार, नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आमच्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार संजय साहेब देशमुख जोडलेले आहे। आणि सध्याच्या कंडिशन बघता जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, ठेकेदार लोक आहेत, त्यांच्यावर जी परिस्थिती आणि त्यांची जी परिस्थिती झालेली आहे यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। आमच्यासोबत देशमुख साहेब सध्या जोडलेले आहे, त्यांच्याशी आम्ही काही चर्चा करू आणि त्यांना विचारू का नेमकं आजच्या परिस्थितीवर आपण काय तोडगा काढू शकतो किंवा शासनाला आपण काय असा एक संदेश देऊ शकतो की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर लोक शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करणार त्यांना आपण एक थांबवू शकतो। कारण की सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांचे बिल निघत नाही आहे आणि शासन वरून नवीन टेंडर हे काढत आहे तेच बिल अजून प्रत्येक डिपार्टमेंटचे पेंडिंग राहिलेले आहे। मग ते इरिगेशन असो, PWD असो किंवा इतर कुठलेही डिपार्टमेंट असो, जलसंपदा असो, कुठलेही डिपार्टमेंट असो, शासनाने सगळा पैसा लाडकी बहिणीमध्ये गुंतवलेला आहे आणि इतर स्कीममध्ये गुंतवलेला आहे। आपण जाणून घेऊ यांच्याकडून का नेमकं शासनाने काय करायला पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर लोकांचे जे समस्या आहे, जे प्रॉब्लेम्स आहे ते सगळं क्लिअर होऊ शकतील। देशमुख साहेब नमस्कार। आजची जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार 99 कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची अवस्था अशी झालेली आहे की करो या मरो यासारखं प्रकरण झालेलं आहे। आज त्यांनी जे केलेले कामं आहे आणि कोट्यावधी रुपयांचे कामं आहे त्यांना बिल आजपर्यंत मिळालेले नाही आहे आणि जे मिळालेले आहे ते पण 5, 6, 7, 8 हायेस्ट 20% पर्यंत त्यांना बिल मिळालेले आहे। त्याच्यामधून त्यांचा रोजगार, त्यांचा लेबरचा जेव्हा पेमेंट आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना ते पडत नाही आहे पूर्ण। आणि अवस्था इतकी विकट झालेली आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय एक उरलेला नाही आहे। आपण बघत आहे की गेल्या इतक्या वर्षापासून भाजपा सरकार आहे आणि इवन ह्या 2 टर्ममध्ये तर दिवाळीसुद्धा कॉन्ट्रॅक्टर लोकांची चांगली झालेली नाही आहे। तर यावर आपण शासनाला असं काय एक संदेश देऊ इच्छिता आणि तुमच्याकडे काय असं एक सोल्युशन आहे की तुम्ही सांगू शकता का नाही आपण असं केल्यामुळं यांचं हे असं होईल? हे बघा गवई साहेब, आता सध्या आपल्या नागपूर येथे अधिवेशन चालू आहे। नवीन गव्हर्नमेंट आलेली आहे। देवेंद्रजी फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतरही 2.5 वर्ष राहिलेली आहे। मध्यस्थी काही काळाकरता ते उद्धवजी ठाकरेजी होते मुख्यमंत्री, त्या काळात पासून आता नंतरही मुख्यमंत्री राहिलेले आहे। आणि गव्हर्नमेंट जे आहे बरेच वर्षापासून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जे आहे बरेच अडचणीत चाललेले आहे। मी तर कमीत कमी 4-5 वर्षामध्ये म्हणून त्यांना 5%, 10% बस यापर्यंत बिल मिळालेले। PWD असो, इरिगेशन डिपार्टमेंट असो, फॉरेस्ट असो, कोणी इतर डिपार्टमेंटचे, मी तो गव्हर्नमेंटचा जो मेन दुवा असेल हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, जेही विकासाचे कामं करतात। त्यांना वाटतं की आपल्याला जो रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या भरोश्यावर अनेक हजारो बाजून राहतात। ते स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून किंवा जे रिटायर आहे त्यांचे आईवडील आहे, जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्यांचे रिटायर झालेले आईवडील आहे त्यांच्याकडनं पैसा घेऊन किंवा व्याजानं पैसा आणून मोठमोठे जे बिल्डर आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, तेही व्याजानं पैसा घेतात किंवा बँकेकडनं घेतात किंवा इतर खाजगी व्यक्तीकडून घेतात। तर त्यांना 5%, 10%, 8% असे पैसे मिळतात। तर त्या वर्षभराच्या अंतर त्यांचं व्याज पण निघत नाही। नक्कीच। तर माझं म्हणणं असं आहे की शासनानं शेतकरी जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत आहे तसं आत्महत्या सत्र या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरने चालू करा।
तर या शासनानं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला आर्थिक कमीत कमी 50% तरी 50% तरी त्यांनी सहकार्य करावं. तर ज्या कारणानं त्यांची बाजू मजबूत होईल. तर माझी हीच विनंती आहे की या आता नवीन जी मुख्यमंत्री बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना विनंती करतो मी की आपण पदभार सांभाळल्यानंतर त्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला तातडीनं सहकार्य करावं, हीच माझी अपेक्षा विनंती. धन्यवाद देशमुख साहेब. आपल्यासोबत देशमुख साहेबांनी त्यांचं एक मत व्यक्त केलेलं आहे आणि शासनाला एक संदेश दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की या शासनाने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना ही स्कीम चालू केलेली आहे आणि जो पैसा आहे हा सर्व पैसा लाडकी बहीण योजनेमध्ये डायव्हर्ट केलेला आहे. त्यामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून अपंग व्यक्तींना निराधार जे पैसा सुरू होता निराधार वृद्ध लोकांना, तो पण पैसा मिळालेला नाही आहे. गरज नसतानाही शासनाने हे लाडकी बहिणाची योजना जी आहे हे सुरू करून विधानसभेआधी राबवलेली आहे. मात्र आता या कंडिशनमध्ये निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पण हे शासन नियम व अटी ठेवत आहे. याबद्दल आपलं काय मत राहणार देशमुख साहेब? तुम्ही सुरुवातीला न पाहता त्यांना सहकार्य केलेलं आहे योजनेचं. आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही ज्याच्या कटी टाकून लागले आहात. तुम्ही हे दिलेले जे पैसे आहे मग ते परत घेणार की काय, कसे करणार हे मग आहे ना. आता यामध्ये असं झालेलं आहे का बरेचसे महिला आर्थिक बाजूला मजबूत असल्यानंतरही त्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही हा विचार करायला पाहिजे का ते पैसे परत घ्याल का त्या नको द्याल. आता तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की योजना योग्य आहे महाराष्ट्राकरता आणि महिलांना सहकार्य हवंच आहे. पण त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला हवा. एक सर्वे करून आणि सगळ्या गोष्टीची एक पडताळणी करून त्या महिलांना योग्य अनुदान देणं हे गरजेचं होतं शासनाने. मात्र त्यांनी विधानसभेआधी घाई करून जे फॉर्म आले त्यांना सगळ्यांना अनुदान दिलेले आहे, जे 1500 रुपये, ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत आणि ज्यांना काही गरज नाही आहे अशा महिलांना सुद्धा पैसे मिळालेले आहे. मात्र जे गरजू व्यक्ती आहे त्यांच्याकडे कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे किंवा त्यांना धावपळ न करता आल्यामुळे अशा बरेच महिला आहेत ज्यांच्याकडे अजून पण शासनाचे जे 1500 रुपयाची जी स्कीम त्यांनी सुरू केली लाडकी बहीण ती पोहोचलेली नाही आहे. तर शासनाने नक्कीच या सगळ्या संदर्भात चौकशी करून किंवा सगळे पडताळणी करूनच हे अशा स्कीम राबवण्यात यावे आणि बाकी जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहे त्यांच्या विषयावर पण थोडंसं चिंतन करून आणि त्यांचे पण सगळे प्रश्न सोडवण्यात यावे, असं तुम्हाला वाटत नाही का? योग्य वाटतं.